नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। ओळखा पाहू बरं हे चिप्स घरी बनवले आहेत का मार्केटमधले आहेत? ओळखू शकत नाही ना, अगदी मार्केट स्टाईल दिसत आहेत ना, तर तुम्हाला सुद्धा शिकायचे आहेत। चला तर आपण सुरुवात करूया। आणि इथे मी तुम्हाला काही चिप्स पण तोडून दाखवते। पहा किती कुरकुरीत झाले आहेत। अगदी प्रत्येक चिप्स पहा तोडून दाखवल्यानंतर अगदी कुरकुरीत होतो आणि अगदी परफेक्ट असेच व्हावे, तेलकट होऊ नये आणि कुरकुरीत राहावे यासाठी काही आपण टिप्ससुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आता सुरुवात करूया। तर इथे मी जे काही ते केळी घेतलेली आहे, जी कच्ची केळी असतात ती। त्यानंतर सुरुवातीला आपण पाण्यामध्ये तुरटी 1-2 वेळा फिरवून घ्यायची। त्यामुळे केळीची चिप्स जी आहे ती कुरकुरीत व्हायला मदत होते आणि केळी आपण जी शिलून टाकणार आहे ती सुद्धा मग काळी पडत नाही। सगळ्यात पहिली ही टिप्स। आता त्यानंतर आपण केळीचे वरचे जे साल आहे ते काढून घेणार। तर इथे मी केळीला अशा रेषा मारून घेते, त्यामुळे ती साल काढायला सोपी जाते। आणि इथे मी पिलरऐवजी चाकूनीच साल काढली, कारण मला तीच पद्धत अगदी सोपी वाटली। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि अगदी थोडंसं हाताला तेल लावून घ्या, म्हणजे हातसुद्धा असे काळे किंवा चिकट होणार नाहीत। तर इथे अजून एक टिप्स म्हणजे केळी जी आहे ती अगदी ताजी घ्यायची नाही, किंवा ताजी जरी मिळालीच तुम्हाला तर एखादा दिवस ती तशी ठेवून द्यायची। त्यामुळं कारण जर केळी अगदी ताजी असेल ना, तर त्यामधून जो चीक असतो तो चिकट जास्त असल्यामुळे केळीचे चिप्स जे आहे ते व्यवस्थित पडत नाहीत। त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे। तर आता मी इथे केळीचे साल काढून घेते। तर आपण जे व्हिडिओ बनवतो ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असतात आणि अगदी परफेक्ट असतात। म्हणजे पहिल्या प्रयत्नात तुम्हाला ती परफेक्ट रेसिपी तयार होते। एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि मध्ये तुम्हाला भरपूर टिप्ससुद्धा देत असते। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण जर तुम्ही शेअर केलं तरच तुमच्या इतर फॅमिलीला, मेंबर्सला कळेल आणि आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचतील आणि त्यांनासुद्धा रेसिपी करायला मदत होईल। त्यामुळे ह्या गोष्टी करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण सगळे केळीचे साल जे आहे ते अगदी सेम पद्धतीने काढून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात पहा तुम्ही टाकल्यावर एकही केळी काळी पडलेली नाही। आता इथे जे आहे ते आपण तेल जे आहे ते कढईत गरम करायला ठेवूया, म्हणजे आपली केळीची साल काढेपर्यंत तेलसुद्धा छान गरम होईल। आणि तेल गरम होतानाच थोडंसं आपण साईडला मसाला तयार करूया। तर इथे मी 1 चम्मच जे आहे ते लाल तिखट घेतलेली आहे। त्यानंतर 1 चम्मच आपण मीठ घेतलं, 1 चम्मच जे आहे ते आपण काळं मीठ घेतलं आणि 1 चम्मच जे आहे ते आपण आमचूर पावडर घेतलं। आणि इथे जे आहे ती एव्हरेस्टची लाल तिखट जी आहे ती सुद्धा मी मिक्स करून घेतली, त्यामुळे कलर छान येतो, ते तिखट नसते। त्यामुळे हे एवढं मिक्स करा। चला तर आता आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले मी ते चिप्स टाकूया। तेल छान गरम झालेलं आहे। तर इथे एक अजून टिप्स म्हणजे गॅस जो आहे तो अगदी हाय फ्लेमला ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला ज्या साईजचे चिप्स करायचे त्या साईडने ती डायरेक्ट तेलामध्ये आपल्याला चिप्स पाडायचे आहेत। इथे थोडीशी काळजी अशी घ्यायची की ती चाळणी जी किस पाडणार आहे आपण, ती किसनी जी आहे ती थोडीशी वर पकडा, कारण गॅस मोठा असल्यामुळे कधीकधी हाताला थोडीशी वाफ लागू शकते। त्यामुळे ती एक काळजी घ्यायची। तर इथे आपण गरम तेलामध्ये अगदी पटापट चिप्स टाकून घेतले आणि आता आपण ते छान तळून घेऊया। आता तळताना काय काळजी घ्यायची आणि चिप्स परफेक्ट कसे झाले हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। तर इथे जेव्हा आपण चिप्स टाकतो त्यानंतर लगेच त्याला मिक्स करायचं नाही, एक थोडंसं आपण त्याला तसंच ठेवून द्यायचं, नाही तर ते लगेच एकमेकांना चिटकतात। आता हे छान तुम्ही पाहू शकता, थोडेसे वेळानंतर मी त्याला वर खाली करत आहे। आता इथे बघा तुम्ही पाहता की आपल्याला तेलाचे बुडबुडे दिसत आहेत, म्हणजे चिप्स अजून आपले व्हायचे आहेत। एक 5 मिनटामध्ये लगेच आपले चिप्स होतील। कंटिन्यू जो आहे तर मी गॅस आहे मोठा ठेवलेला, तर इथे पाहू शकता तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहेत आणि इथे तर पूर्णपणे बंद झाले आहेत, म्हणजे आपले चिप्स रेडी झाले आहेत। ही महत्त्वाची टिप्स आहे। जर तुम्ही तर अगोदरच जर काढलं तर ते त्यावेळेला थोडेसे कडक वाटतात, परंतु नंतर मात्र ते परत नरम पडायला लागतात। त्यामुळे ती एक काळजी घ्या। त्यानंतर दुसरी बॅचसुद्धा आपण अशीच टाकून घेतलेली आहे त्या आणि चिप्स करून घेतले। आता पहिली जेव्हा आपण काढून घेतली चिप्स, त्यानंतर आपण थोडंसं गरम असताना लगेच जो मसाला तयार करून घेतला ना चिप्सवर टाकायचा, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचा। थोडेसे गरम असतानाच त्यामध्ये तो मसाला जर टाकला तर व्यवस्थित सगळ्या चिप्सला लागतो। तर आता दुसरी बॅचसुद्धा अगदी रेडी झालेली आहे, तीसुद्धा आपण काढून घेणार आहोत। पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कोणत्याही वेळेमध्ये जर आपण चिप्स या पद्धतीनं केले तर तुमचे चिप्स अगदी कुरकुरीत राहणार, याची गॅरंटी मी देते। आणि जो मसालासुद्धा तयार केला तो खूप टेस्टी आहे। त्यामुळं या पद्धतीने करून बघा, नेहमी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल, ह्याचीसुद्धा मीच गॅरंटी देते तुम्हाला। तर आता आपण काही उभे चिप्ससुद्धा करून पाहतो, कारण मार्केटमध्ये तुम्ही बघता की काही उभे चिप्स असतात, काही थोडेसे डिझायनर असतात। तर मी जास्तीत जास्त प्रकारचे तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकच मसाला वापरून आपण 4
प्रकारचे चिप्स बनवलेले आहेत। आता श्रावण महिना येतो आहे, त्यामुळे प्रत्येकाला उपवास असणारच आणि बाहेरचे पदार्थ कसे केलेले असतात, कधी केलेले असतात, त्यामुळे आपल्याला कधी असतात, त्यात कोणत्या प्रकारचे केमिकल असतात किंवा तेल कोणतं वापरलेलं असतं याची आपल्याला काहीच माहिती नसते। त्यामुळे ते किती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक आहेत हे आपल्याला माहिती असतं, परंतु परफेक्ट रेसिपी माहीत नसल्यामुळे आपण बाहेरून आणण्याचा नेहमी प्रयत्न करतो। तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुम्ही बाहेरचे चिप्स कधीच आणणार नाही। तर इथे दुसरी बॅचसुद्धा आपण काढून घेतली आणि त्यालासुद्धा तो सेम मसाला आपण मिक्स करून घेतला। आता बाकीची राहिलेली चिप्ससुद्धा आपण काढून घेऊया। आता ही जी चिप्स केलेले आहे गोल, त्याला थोड्याशा दुसऱ्या साईडच्या याने मी चिप्स टाकले, तर हे थोडेसे त्याच्यापेक्षा जाड होतात, पण चवीला अगदी सेम आणि कुरकुरीत होतात। तर हे सुद्धा तुम्ही नक्की करून बघा। प्रत्येक वेळा जे आपण रेसिपी करतो त्या तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट्स करायला अजिबात विसरत जाऊ नका। आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही रेसिपी हव्या असतील तर तुम्ही नक्की सांगा। आता या साईडने मी केलेले होते ते गोलवाले चिप्स आणि त्या साईडने आता उभेसुद्धा करणार आहे, म्हणजे इथे आपण जो आहे तो प्रकार वेगळा करू शकतो। म्हणजे मुलांना जर द्यायचे म्हटलं तर त्यांना वेगवेगळ्या आकाराचे असले की खायला मजा येते, म्हणून आपण एक असा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। तर इथे प्रत्येक वेळा सांगितलं की तुम्हाला चिप्स परफेक्ट झाले हे कसे कळेल आणि गॅस हा मीडियम कधी करायचा किंवा मोठाच ठेवायचा का हे सुद्धा तुम्हाला सांगते। अगदी पटापट चिप्स होतात रेडी। आता मी जवळपास 16 केळाचे चिप्स बनवले, तर भरपूर झाले, अगदी 4-5 दिवस टिकतील एवढे चिप्स। चला तर आपले सगळे चिप्स जे आहेत ते बनवून रेडी झालेले आहेत। तर आता याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, कारण जर ती थोडेसे गरम राहिले तर परत मग नरम पडतात किंवा मग तेलाचा वास येऊ शकते, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची। पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये पूर्ण पॅक करायचं की बाहेरची हवा त्यामध्ये गेली नाही पाहिजे आणि नंतर आपण एखाद्या कोणत्याही डब्यामध्ये आपण ते ठेवू शकतो, अगदी कुरकुरीत राहतात। जर तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर असेल तर त्यामध्ये डायरेक्ट ठेवले तरीसुद्धा चालतील। तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली रेसिपी कळवायला अजिबात विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।